नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा कुलकर्णी, कन्सल्टंट अँड फेको सर्जन, देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर, कोथरूड, पुणे. तर आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे काचबिंदू किंवा ग्लॉकोमा. जेव्हा डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि नजरेवर परिणाम होतो, त्याला आपण काचबिंदू म्हणतो. तर हा कुणामध्ये होऊ शकतो? ज्यांना डायबिटीज आहे, थायरॉइड, फॅमिली हिस्ट्री आहे काचबिंदूची, ह्या सगळ्यांना हा आजार होऊ शकतो. ह्याला कोणतीही लक्षणं नाही आहेत. ज्या कंडिशनमध्ये हा डिसीज डिटेक्ट केला जातो, तिकडं हा थांबवता येतो. बाकीच्या कंडिशनमध्ये जशी मध्यभागची नजर अफेक्ट होते, तसं काचबिंदूमध्ये पेरिफेरल व्हिजन म्हणजे बॉर्डरची व्हिजन पहिले अफेक्ट होते. हा डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला 2-3 तपासण्या कराव्या लागतात, म्हणजे ओसीटी, पेरिमेट्री आणि पॅकीमेट्री. ह्याला बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत. सगळ्यात पहिले आपण आय ड्रॉप्स यूज करतो, जे पेशंटला लाईफ लाँग घ्यावे लागतात. दुसरं म्हणजे लेझरची ट्रीटमेंट, तिसरं सर्जरीज आणि आता नवीन प्रकारचे स्टेंट्स आलेले आहेत, जे एका विशिष्ट एंगलमध्ये इम्प्लांट केलेले असतात, जेणेकरून डोळ्याचं प्रेशर कंट्रोलमध्ये होतं. सो टेक होम मेसेज हा आहे, की प्रत्येकाने 40शी नंतर आपलं डोळ्याचं प्रेशर चेक करून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.